मागे बघून कर जे करते असते. इथे बघ, फोटोत अण्णाचा आहे आ. घशात अडकेल गवार, जीवानीशी जाईल माझा अण्णा. काल गेलेत ना सकाळ अण्णा, अजून काय जीवनाशी जायचे. सॉरी अण्णा, सॉरी. आवर आवर सुनबाई, स्वतःला आवर. करतीये डाएट, नाही होते वजन कमी. बावळट बायको आहे का रे तुझी सम्या? शोक आवर, खाणं नाही शोक आवर. खाण्याचं मला नको सांगू साडी. कर्नल होतो मी, उपाशी राहणं माहितीये मला. काय म्हणायचो मी? जवानो. यस सर. आपणच्या मनावर परिणाम झालाय. हरकत नाही. शोक आवर सुनबाई, शोक आवर. सम्या, हो सांत्वनाला पाहुणे रावळे येतील. शक्यतो 2 दिवस बिंडोकपणा टाळा. हो, जरा थांब ना जरा. कशाला? काहीच गरज दुःखात आहे ना मी. कसं लगेच ठीक आहे. बोलतात ना. थांब जरा. हा पाहिजे, हा पाहिजे. काल इथेच गेलं का कोणी? हो, इथेच गेले. कळलं बाहेर? हो, इथेच गेले. बाबा रे. कोण गेलंय? आमचे अण्णा गेले. अण्णा. मला खायला घेऊन गेले अण्णा. हो शांत, हो शांत. बस बस, शांत कर. अरे सम्या, कोण आहे? कोण हा? तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किटला. तो असतो. Yes. आज थोडासा उशिरा आला. या आधीपासूनच इथे असतो तो. हो. म्हणजे शोकसभेचं स्क्रिप्ट जेव्हा लिहायला गेलो तेव्हा स्त्रीच्या आधी ह्याचं कास्टिंग होतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा, आपल्या हातात शेवटी काहीच नाहीये. काहीच नाही रे आपल्या हातात. नाही, तसं नाही नाना. नाही, बरोबर आहे रे. तुम्ही तरी कुठे ऐकता रे आमचं? बाप गेलाय तुझा. तुला म्हटलं केस काढ, ट्रान्सप्लांट केलेत म्हणालास. 80 रुपयाला एक केस आहे. पैसा मोठा झालाय रे बापापेक्षा. नाही, तसं नाही. स्वतःचे नाही ते नाही, पोराची म्हटलं दाढी काढ, ती तुला काढायला जमत नाही. हो, खड्ड्यात जा तुम्ही. मला नाही दाढी काढायची. उद्धट बोलतोय बघ, उद्धट बोलतोय बघ. कसं कुणाशी बोलतोयस? आपल्या घरातले मोठे आहेत ते. प्रत्येक लहान मुलगा मोरेंचा मुलगा कसं करतोस तू? एखादा लहान मुलगा तरी चांगला असेल स्वभावाने. पाया पड त्यांच्या. घरातले मोठे आहेत, कोणी उलट बोललेलं नाही त्यांना. पाया पड, पाया पड. बावळट आहेस का रे तू? हा, स्वतःला दिलंय ना निसर्गाने हे सोडून सगळीकडे, मग कशाला दुसऱ्यांचे केस खेचतोस? का दुखलं ना? मग मला कशाला दाढी काढायला होता? कसा बोलतोय बघ. कसं बोलतोयस? अण्णा गेलेत ना रे आपले पाहुणे. अण्णा गेलेत ना. नाही, अण्णा नाही गेलेत. अण्णा जिवंत आहेत. बाजारात गेलेत माझ्यासाठी मच्छी आणायला. जिवंत आहेत अण्णा. बर परिणाम झालाय जरा त्याच्या. अण्णा जिवंत आहेत ना. त्याच्या बालमनावर परिणाम झालेला आहे. म्हणजे अण्णा गेलेत हे तो स्वीकारतच नाहीये. काही परिणाम झालेला नाहीये. फॅशन्या करायच्या आहेत, फॅशन्या. केस नाही कापायची, दाढी नाही कापायची. हा कोण नातेवाईक आहे कापला? नाही. मग त्याने का केला टक्कल? हो, कास्टिंग चुकलंच जरा. सगळं चुकलंय. म्हणजे तो आपल्या फॅमिलीत पाहिजे होता. सगळं चुकलंय तुझं सम्या. सगळं चुकलेलं आहे. 12व 13व घालायचं आहे.
लक्ष असू दे घरात. नाही मी हा? आहे, लक्ष आहे नाना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. खांदेकरी आहेत, त्यांना जेवण द्यायचंय. हो येईल खांडेकर दुपारी येणार तुझा आहे. मित्र खांडेकर नाही, खांदेकरी असतात ना, काल होते की नाही? खांदेकरी बोलवले हा. येणार. पाय टिकू दे घरात, सांत्वनाला लोक येणार आहेत. आता जाशील आलो नाक्यावर दम मारून. नाही मी कधीच नाही अण्णा. मी पण कधीच नाही. बावळट आहे का रे ही? का बोलती, थांब ना जरा. दोघं तुम्ही मिळून बिनडोक आहात का? ही बिन आणि तू डोक असे आहात का? ए, गाप गाप. आला हं. सम्या अरे खांडे आला. ये रे ये पशा ये. अचानक म्हणजे काय माहितीच नव्हतं. तिकडे अण्णा तिकडे गेलेत. अरे काल गेले अण्णा, काल गेले. शांत शांत बस. हरकत नाही. मला सांगा, तुम्ही जसे रडत बसलात तर बाकीचे काय करणार? तो कोणीच नाही आमचा आहे. नको नाही हे सगळं नको करू. तुम्ही कशाला रडत? अरे आमचे नातेवाईक ते आहेत. हा खरंच काय माहित नाही. पशा ए पशा. नाना हो अण्णा गेला रे आपला. गेला कोण? समय अरे असं काय करतात हे? अप्पा अरे आमचे मोठे काका आहेत हे. त्यांना धक्का बसलाय, अण्णा गेलाय. तो धक्का ते पचवू शकलेले नाहीयेत. त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना अण्णा आठवतात, ते उठतात आणि मग त्यांना पुन्हा अण्णा गेल्याचा धक्का बसतो, पुन्हा बेशुद्ध पडतात. असंच चाललंय रे. ते सगळं विसरलेत रे. म्हणजे नेहमीचेच आहे बा. नाही विचित्र आहे बॉय धक्का बसणं वगैरे. हो विचित्र आहेच. हा सम्या, हा. पोरं नाक्यावर उभी आहेत. बोले सम्याला घेऊन ये जरा, तुला रिलॅक्स वाटेल. अरे नाही रे जमणार. इथे काका आलेत बघ ना गावावरून, मधले काका खूप स्ट्रिक्ट तुला जरा आहेत. बरं. नको पैसा खूप राडा मोठा झालाय. जाऊ दे ना, 13 दिवस आता हलू नाही शकत रे. जाऊ दे. चल मी येतो. काय असेल तर. तू कुठे झालास? इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे. अरे हो रे, काय झालं मॅचचं? काय झालं? गेली आहे मॅच तशी. यार. काय रे हार्दिक पांड्या खेळतो. पशा? हा? काय काय हा? हे काय 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 बोलतोय? मॅचचं मॅचचं काय? नाही हा म्हणाला मॅच बॉक्स ठेवा. दिवा जर ठेवायचा असेल तर मॅच बॉक्स ठेवा असं. म्हणजे तो मॅच बॉक्सने हे होईल असं ते बरोबर. हो, हो. म्हणाले. कशाला थांबा. का हो हा? हे अण्णांचं अचानकच कसं काय झालं बा? हा काल सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होतो. सकाळ स्वतःच्या हाताने आंघोळ केली त्यांनी. हा. वाकून साबण लावला. कुठे? मला दार बंद होतं ना. मी पायाला लावला असेल ना त्यांनी कदाचित. जनरल विचारलं. जनरल नाही असं. जनरल असं. काय रे काय 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 पांड्याने 6 मारला. पांड्या हळू. काय पांड्याचं काय? काय म्हणाला तो आता? नाही. पांड्याचं काहीतरी. नाही 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 नाना पांड्याचं काही नाही म्हणाला. मग काय म्हणाला? हे म्हणाला तो बंड्याचं म्हणाला. काय बंड्याचं काय? बंड्या टेलर आहे ना खाली. हा हा तर तिथे अण्णांबद्दलच बोलत होता. आम्ही त्या दिवशी अण्णा आणि आम्ही त्या बंड्या टेलरकडे भेटलो होतो. हा म्हणत होता, आठवण काढत होता. हा नाही नाही लाडकाच होता तो. बंड्या टेलर अण्णाचा लाडकाच होता. लाडका होता. ते त्याच्या त्या उभ्या रेगांच्या निळ्या चड्ड्या शिवून द्यायचा ना त्याला लाडक्या. अक्कल नाही नाही, यार पण- यांना. सांभाळून खेळता येत काय नाही. कोणाला अक्कल नाहीये पशा? काय चाललंय दुखवट्यात हे सगळं? कोणाला नाही अक्कल नाही नाहीये? अण्णाच आम्हाला म्हणाले होते एकदा, अक्कल नाहीये तुम्हाला, खेळता पण येत नाही. हा, कारण त्यांना असं वाटायचं की आयुष्य हा एक खेळ आहे. हा. हा संघर्ष आयुष्याचा खेळांमध्ये ते खूप चांगलं बऱ्याचदा बोलायचे. खूप छान छान बोलायचे अण्णा असताना. म्हणजे हा. कधी कधी खूप गहन आणि चांगलं बोलायचं. हो खूप चांगलं बोलायचे. आणि कधी कधी चंद्र जवळ की नेपाळ हा जोक पण आवडायचा त्यांना. काय म्हणजे एकदम असं वरखाली असायचं अण्णा. म्हणजे बघा कधी कधी पंडित जसराज बाबूजी गदिमा आवडायचे आणि कधी कधी गौरव मोरे आवडायचा त्यांना. खूप अनप्रेडिक्टेबल
अनस्टेबल होते सूर्यकुमार वाचला. काय 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 ए, काय रे वा वा. हा सूर्यकुमार वाचला म्हणजे नको ना कोण म्हणाल आता पशा बोलला सूर्यकुमार वाचला बोलला हा मी पण ऐकलं हा काय सूर्यकुमार वाचला हा बोलला म्हणजे काय सूर्यकुमार नावाचा काव्यसंग्रह वाचला त्यांनी वाचला सूर्यकुमार नावाचा काव्य संग्रह आहे हो कोणाचा आहे हा BCCI बीसेची आई हा बीसेची आई श्यामची आई तशी बीसेची आई त्यांनी तो काव्यसंग्रह लिहिलाय सूर्यकुमार वाचला असं त्यांनी मला विचारलं पशा सूर्यकुमार वाचला पाहिजे हो ना वाचणार. तोच वाचवणार आहे सगळं तो वाचला पाहिजे तो गेला सूर्यकुमार गेला की गेलं सगळं सूर्यकुमाराचं तो वाचला पाहिजे ते महत्वाचं आहे काय शेवटी आपण तरी काय करणार माझी आत्ता इच्छा आहे अण्णा इथे असावेत पण शेवटी आले देवाजीच्या मना चल जा जा राहू दे सम्या राहू दे काय होणार शेवटी काय इक्वेशन आहे 6 बॉल 22 रन. काय काय सहा बॉल आवर रे समय मी निघतो. मला दुःख सहन होत नाही. नाही तू थांब समय मला दुसरा सोर्स नाहीये थांब समय ऐक तू थांब एक 3 बॉल इधर रेंज नाही. हॅलो अरे हॅलो. हॅलो एक त्याला जवळचा होता ना तो खूप हॅलो हा आलो अरे. एक मिनिट अर्जंट कॉल अचानक फोन वाढलात आपल्या घरात हॅलो अरे हा फोनही नाही लावलाय ना असं काय रे कुठे गेले माहित नाही सगळ्या अण्णांचे लाडके होते ते हो जवळचे होते फार असा वेळ हॅलो हॅलो अण्णा हॅलो अरे सम्या अरे काही किती लास्ट बॉल आहे 3 रन हवे. ए बाबा हे थांब हे बाबा थांब ए बाबा हे नीट करा रे बाबा नीट बस. मी बसतो मी घरी असा बसलो. आई शपथ रे. 6 मारला. काय वाटलं हलू रे, नका. पशा? पशा जिंकणार का रे पशा जिंकणार रे. हा ना सूर्यकुमार तळपलाय. या ना थांब थांब आप्पा एक थांब राहू दे असू दे मारेल तो मारणार तू. अरे अरे घे बाबा रनअप बिन आमचं प्रेशर का तू वाढवतो हे करू नको. असं राहा. हलू नका. अरे हे मध्ये ते गोल गोल काय होतं रे काय बफरिंग बिफरिंग नको रे पशा हे बघ दिसतंय. बाई थांब रे भाई ये अरे यार हे जाहिराती बिराती जाम टेन्शन लाईट स्ट्रॅटेजी डिस्कस करून राहिले रे त्याच्यावर टीआर झालं. हे बघायला आलं तर इकडे बघा ना. इकडे बघ. काय इकडे या. किती बॉल किती पाहिजेत हे लास्ट बॉल आहे आणि 4 रन पाहिजे जिंकायला मॅच बघताय मॅच बघायला आलाय तुम्ही बाहेर शेवटचं बॉल शेवटचा बॉल टाइम प्लीज घेऊन एक बघून मग पुढे कंटिन्यू करू दुखवताय रे आपल्याला दुखवताय हो पण एक बॉल अण्णाला पण आवडायचं क्रिकेट आज असताना अख्खी चाळ गोळा करून बसला असता घरात ठीक आहे आपण नंतर ऐकू तुमचं एक बॉल सम्या आपल्या घरात लावूया का मॅच अण्णांच्या आत्म्याला बरं वाटेल रे एकच बॉल राहिला बाबा ये और ये आखिरी गेंद भारत को जीतने के लिए एक गेंद में 3 रनों की आवश्यकता सूर्य कुमार यादव ऑन क्रीज देखते हैं क्या होता है और ये शानदार चौका और
अरे अण्णा काय जिंकलो रे अण्णा. अण्णा ए अण्णा काय जिंकलो. अण्णा रे अण्णा गेला. जोरदार जिंकलोय आपण मॅच. शेवटचा 4 म्हणजे कडक होता.